सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं काल छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड इथल्या बारामती ॲग्रो लिमिटेडच्या मालमत्तेवर टाच आणली। बारामती ॲग्रो लिमिटेडची 161 एकर जमीन, संयंत्र, यंत्रसामग्री आणि इमारतीवर ही टाच आणण्यात आली। सुमारे 50 कोटीहून अधिक मूल्याची ही मालमत्ता आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मेसर्स बारामती ॲग्रो लिमिटेडनं साखर कारखान्याची बेकायदेशीर खरेदी केल्याप्रकरणी PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। यापूर्वी ईडीनं या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे घातले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातू असलेले आमदार रोहित पवार बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत। या प्रकरणी यापूर्वी रोहित पवार यांची ईडीनं चौकशी देखील केली आहे। ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे।